नक्कीच माझ्या सिद्धूवर काहीतरी करणी केली, नाहीतर माझा सिद्धू एवढा घरच्यांना डावलून वागणारच नाही. खरंच मी मानलं सिद्धूला. घरच्यांचा सगळा विरोध मोडीत काढून तो त्याच्या बायकोसाठी वाटेल ते करायला तयार आहे. भावना खरंच खूप लकी आहे. नववधू हीच लक्ष्मीचं रूप असते, त्यामुळे तुमच्या या घरच्या लक्ष्मीचे पाय धुवायचे. कोण धुणार पाय? मी आहे ना, मी धुवेन यांचे पाय. अहो पण नववधूचे पाय सवाष्णबाईनेच धुवायला हवेत. तुमची आई, तुमची वहिनी, बहीण यांच्यापैकी कोणीही पाय धुतले तरी चालते. आम्ही तिला सून मानतच नाही, त्यामुळे पाय धुण्याचा प्रश्नच येत नाही. गुरुजी, भावना मॅडम लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या आयुष्यात आल्या, त्यामुळे यांचे पाय मीच धुणार यात काही शंका नाही. मॅडम प्लीज यात पाय ठेवा. सिद्धिराज, कोणीच माझे पाय नाही धुतले तर नाही चालणार का? हे बघा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. शेवटी प्रत्येक स्त्रीमध्ये एका देवीचं, लक्ष्मीचं स्वरूप असतं. आणि नात्याने तुम्ही माझ्या पत्नी आहात, त्यामुळे मी माझ्या लक्ष्मीचेच पाय धुतोय. हे पुण्य प्रत्येक नवऱ्याला मिळतं तसं नाही. आणि हा जर विधींचाच भाग आहे तर प्लीज याला नाही म्हणून याचा अपमान तरी नका करू. मॅडम प्लीज पाय टाका ना यात. या अवदसेमुळे सिद्धूने आमची लाज काढण्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. लक्ष्मीपूजन पूर्ण झाले. तुम्ही आता या तांदळाच्या राशीवरती नाव लिहायचे. तुमच्या बायकोचं नाव लिहू शकता. जर तुम्ही त्यांचं आहे तेच नाव लिहिणार असाल तर तुम्ही ते अंगठीनं या तांदळामध्ये कोरून लिहा. सिद्धिराज माझं नाव बदलतील का? पण मला माझं नाव बदलायला नको आहे. यांना कसं सांगू? कारण मी जर आता काही बोलले तर पुन्हा वाद होतील. काय करू मी?
हे घ्या गुरुजी, हेच नाव या मुलीचं योग्य आहे. काय नाव लिहिले गुरुजी? तुम्ही तुमच्या सुनेचं नाव हे ठेवणार आहात? नाही गुरुजी, हे माझ्या नात सुनेचं नाव नाही, याच्या बायकोचं नाव आहे. आणि आजपासून ती याच नावानं ओळखली जाईल. अवलक्षणा सिद्धिराज गाडे पाटील. आजी, हो, अहो इथे काय उभे आत चला ना तुम. हो आई, मी काय म्हणते, तुम्ही जा की तुमच्या खोलीत, आम्ही दोघं झोपतो इकडे हॉलमध्ये. नाही नाही आरती, अगं तुम्ही दोघे ते काही नाही, तुम्ही जा बरं तुमच्या खोलीत, आनंदीला घेऊन जा, आम्ही इकडे झोपतो. या.